आणि त्याच्यामध्ये त्यांना एकाच माणसामध्ये 1000 स्किल्स पाहिजे. आता मी काय करू त्यांना? मग दुसऱ्यांच्या चुका काढण्यापेक्षा स्वतःला इम्प्रूव्ह कर ना. मग मी काय आता स्टार्टिंग पासून काहीतरी नवीन सुरू करू? ऑनलाईन असे लाखो कोर्सेस असतात, त्यातला एखादा कर ना. बर, करते वेब ब्राउज. तुमच्या आजकालच्या पिढीचं ना असंच झालंय, काही नवीन शिकण्याची, एक्सप्लोर करण्याची एनर्जीच नाही दाखवत. जस्ट स्टॉप इट यार. शी यार, इंटरनेट किती बोर झालंय. एकही चांगला नवीन फ्रेश कोर्स मिळत नाही. ए वेडे, काय करतेस? नाही ना रे, घरीच बसली आहे. आमच्या आईंनी सांगितलं की चांगले ऑनलाईन कोर्स शोध, ज्यांनी जॉब मिळायचे चान्सेस वाढतील. अरे रे, बघ ना. बाय द वे, खाली आहे, खाली आलोय. अरे आलेच, थांब 5 मिनिटात आले, थांब. काय बघतेस त्या फोन मध्ये? हे मला एक नोटिफिकेशन आलंय ज्याच्यात एथिकल हॅकिंग प्लस ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी शिकवतात, फक्त 500 रुपये. काही काय एवढा मोठा कोर्स एवढा स्वस्तात कसं काय होईल? फ्रॉड असेल नक्कीच काहीतरी. नाही रे, नसेल असं. कोर्स स्वस्तात झाला तर चांगलंच आहे. मग चांगल्या व्हेरीफाईड ऍप वरून कर ना. अशी लोकल वेबसाईट वरून कशाला करतो? सगळं फ्रॉड असू शकतो. याला अजून काही बोलले तर हा मला कोर्स करूनच देणार नाही. काय करू? या कोर्ससाठी एनरोल करू की नको? खरंच काही फ्रॉड असला तर? नसेलच. जर कोणी फ्रॉड असला तर तो शिकवेल कशाला? करून तर बघते. हॅलो, हाय, आपण कोण बोलताय? तू आत्ता एथिकल हॅकिंग प्लस टेक्नॉलॉजीच्या कोर्ससाठी एनरोल केलं होतंस का? हो, त्याचं काय? मी प्रोफेसर अनिश. ओ हाय प्रोफेसर, मला माहित नव्हतं. सॉरी फॉर दॅट. मग कधीपासून सुरुवात करूया आपण? वी कॅन स्टार्ट राईट नाव इफ यू हॅव टाईम. आर यू फ्री? येस, आय एम फ्री. वी कॅन स्टार्ट. आपण सुरू करू. त्यासाठी तुझ्या फोनवर एक OTP आला असेल, तो मला सांग. 7834. ग्रेट. आता आपण सुरू करूयात. ओके, मग आज तुम्ही काय शिकवणार आहेत? आपण काही सोप्या लेसन्स पासून सुरू करू. ओके. सो टुडे वी विल लर्न हाऊ टू लॉग इन युअर सोशल मीडिया अकाउंट इफ युअर पासवर्ड इज लॉस्ट ऑर फॉरगॉटन. ओ येस, आय वॉज टू एक्साइटेड फॉर दॅट. तर आधी तू तुझ्या लॅपटॉपवर वेब व्हर्जन उघडून घे. ओके. ओके. Can you share your social media ID and password with me so I can teach you? ओके, ID इज नित्या गुप्ता @1007 आणि पासवर्ड इज नित्या @1007. Okay. अरे वा, इट्स वर्किंग. Well done, Nitya. So we wind up today and we will continue tomorrow. येस, बाय. So Nitya, are you ready? Can we start? येस, आय एम ऑलवेज रेडी. Today we will learn about identity theft. आयडेंटिटी थेफ्ट हे काय असतं? So basically आपण लोकांचे बेसिक डिटेल्स जसं की नाव, नंबर, ॲड्रेस काढतो आणि मोठमोठ्या कंपनीजला विकतो. आणि ते कंपनीज काय करतात? ते काही गोष्टींसाठी वापरतात. ओके. सो नित्या, आपण सगळे सोपे कोर्सेस तर कव्हर केलेत. आता वी विल मूव ऑन टू सम ॲडव्हान्स्ड कोर्सेस. ओके. तर आजचा लेसन थोडा अवघड आहे. तर आज आपण रॅन्डम लोकांना फोन करूयात आणि त्यांच्याकडून OTP मागून त्यांच्या बँक अकाउंटमधून
पैसे काढूयात. व्हॉट इज इट लीगल दो? कधी कधी चालतं ग. सारखंच बाकीच्या लोकांचा विचार करायला लागलो तर कसं काय चालेल. I don't think I'm ready for it. Can we continue the lecture tomorrow? ओके, टुमॉरो सेम टाइम अँड सेम टॉपिक. हे काय करतेय मी आणि का करते? मी हे करायला तर इथे नव्हते आले. हा कायद्याने गुन्हा नाही ना. पण नित्या, तुला कळतंय का? लोकांनी कष्ट करून कमवलेले पैसे असे त्यांना फसवून घेऊन टाकायचे? ही सरळ भाषेत चोरी नाही का? मी चोरी नाही करणार आणि ना अजून कोणाला करून देणार. उद्या मी सरांना सांगून टाकते की मला हा कोर्स डिस्कंटिन्यू करायचा आहे अँड दॅट्स फायनल. नित्या, आर यू रेडी नाव? सर, मला आजचं लेक्चर सुरू करण्याच्या आधी आय वॉन्ट टू टेल यू समथिंग. व्हॉट? मी असते इलिगल धंदे नाही करणार. मी इथे आले होते काहीतरी नवीन शिकायला. ही असली कामं करायला नाही. अँड ऑल्सो आय वॉन्ट टू डिस्कंटिन्यू द कोर्स अँड दॅट्स फायनल. वेळ लागलाय का तुला? एक चांगली पैसे कमवण्याची आणि काहीतरी वेगळं करण्याची संधी तू गमवतीयस. मी ही बेकायदेशीर कामं नाही करू शकत. सॉरी. तू नाही म्हणू शकत नाही ग. मला नाही ऐकण्याची सवय नाही आहे. तुला मी म्हणीन तसंच वागावं लागेल. जा, नाही करत जा. काय करतो ते कर. मला धमकी देतीयस. नाव जस्ट वेट अँड वॉच. हे तू काय केलंस तू? मी पोलीस कंप्लेंट करेन ना. ए शहाणे, जास्त शहाणपणा करू नको सर. मी जसं सांगतोय ना तसंच करत जा. हॅलो हॅलो. तुझ्या फोनवर एक OTP आला असेल, तो मला सांग. 7834. अगं कुठे आहेस? काय आहे? अगं चिडतीयस कशाला? काय नाही, मूड खराब. का? काय झालं? काही नाही, सांगितलं ना. नित्या, आर यू शुअर काही नाही झालं? तुला खोटं बोलता येत नाही. तू बरोबर बोलत होतास. त्या हॅकरने फसवलं मला. तो सगळा कोर्स एक स्कॅम होता. व्हॉट? एवढं सगळं होऊन गेलं आणि तू मला आत्ता सांगतेस? मग आपण पोलीस कंप्लेंट करायची का? नको. ऐक माझं, आपण पोलिसात जाऊयात. नाही, प्लीज. ओके. म्हणजे आपण काहीच नाही का करू शकणार? मला तरी नाही वाटत की विदाउट एव्हिडन्स आपण काही करू शकतो. पण एव्हिडन्स आहे ना. काय आहे एव्हिडन्स? सगळे कॉल रेकॉर्डिंग नित्याकडे असतील. पण त्यासाठी नित्याने इथे येऊन कंप्लेंट करणं गरजेचं आहे. तू कंप्लेंट करून काय होणार नाही. ओके, आय लुक टू कंप्लेंट. नित्या, काय काय? अगं घाबरतेस कशाला? मला तुझा मित्रच समज. माझं एक काम करशील? शट अप. मी तुला सांगितलं ना, मी असं काम करणार नाही. ए, मॅशी जास्त शहाणपणा करून बोलायचं नाही. गपचूप मी जो नंबर देतोय त्या नंबरला फोन करून OTP घ्यायचा आणि मला सांगायचं. हे असं सगळं झालं आणि कधी मी हळूहळू त्याच्यात फसत गेले मलाच कळलं. आजकालच्या लोकांचंही असंच झालंय. काहीतरी नवीन आले की ते लगेच ट्राय करतात. खरं काय आहे खोटं काय आहे ह्याच्याकडे काही बघत नाही. आणि मोठ्यांचा सल्ला तर अजिबातच घेत नाही. खूप मोठी चूक झाली माझ्याकडे. हे बघा, तुमच्या फोनचा सर्व डेटा आम्ही पाठवलेला आहे. आम्हाला जसं कळेल तसं तुम्हाला कळवतो. ओके.
साले रफीक, अभी तक पैसे नहीं भेजे मेरे। यहाँ दिन रात काम मैं कर रहा हूँ, कब तक मिलेगा मेरा पैसा? तू पहले मेरा पैसा भेज। एक कोण आहे तुम्ही? अरे भोळ्या लोकांना फसवायला लाज नाही वाटत का तुला? या बसा. अभिनंदन नित्या मॅडम, हॅकर पकडला गेला. थँक गॉड तो पकडला गेला. दॅट्स ग्रेट. पण हॅकर होता कोण आणि हे सगळं तो कुठून करत होता? तो हे सगळं या शहरातून करत होता. लोकांना फसवणं, त्यांच्याकडनं पैसे काढून घेणे हाच त्याचा मोटिव्ह होता. आतापर्यंत त्यांनी 100-200 लोकांना असंच फसवून त्यांच्याकडनं पैसे काढून घेत होता. मग आजपर्यंत याबद्दल कोणी कंप्लेंट नाही केली? हा सगळ्यांना असाच ब्लॅकमेल करत होता. त्याच्या भीतीने आजपर्यंत कोणी कंप्लेंटच केली नाही. कंप्लेंट केल्याबद्दल नित्या तुझा धन्यवाद. नित्या, हरी अप, उशीर होतोय तुला. हो आले. सो गाईज, वेलकम टू द गायडन्स लेक्चर ऑफ सायबर सिक्युरिटी. जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आजकाल टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स आहे. त्या टेक्नॉलॉजीमुळे क्राईम्स पण खूप वाढले. सो वी शुड बी अवेअर अबाउट द सिक्युरिटी. पहिले तर कुठल्याही अननोन लिंकवर क्लिक नाही करायचंय. तुमचे प्रायव्हेट फोटोज कुठल्याही पब्लिक सोशल मीडियावर अकाउंटवर अपलोड करू नका. इन केस जर तुम्हाला कोणी तुमच्या डीप फॅक्ट फोटोज वरून ब्लॅकमेल करत असेल तर लगेचच सायबर ऑफिस मध्ये कंप्लेंट करा किंवा 1930 ह्या नंबरवर कंप्लेंट करा. नाहीतर गुगलवर नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल NCRP वर कंप्लेंट करा. आणि सर्वात महत्त्वाचं, कुठलीही बँक त्यांच्या कस्टमरकडे कुठलाही OTP मागत नाही. कोणी फोन करून OTP मागितला तर देऊ नका आणि कॉल कट करा. And that's enough for today. We will meet in the next lecture. Thank you. वाह, नित्या मॅडम रॉक्स. काय भारी गायडन्स लेक्चर दिलाय मॅमनी. मग विषय का आपला? मला एक नोटिफिकेशन आलंय, लर्न कोडिंग फ्री ऑफ कॉस्ट. मग करणार आहेस का कोर्स?
हॅलो हॅलो. काय वाटलं? स्टोरी संपली? नॉट येट.